चला बघूयात मस्त अशी जबरदस्त पावभाजी कशी करायची ते बघा. सुटलं ना तोंडाला पाणी. पटकन बघूयात रेसिपी. यासाठी या प्लेटमधलं आहे ते बारीक चिरून घ्यायचं आहे. या प्लेटमधलं कुकरला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही शिजलेलं आणि बारीक चिरून घेतलेलं आहे. जे शिजलेलं आहे कुकरमध्ये त्याला मॅशरच्या साहाय्याने एकदम बारीक त्याची पेस्ट करून घ्यायचे, मॅश करून घ्यायचे. नंतर एका कढईत तेल, जिरं, बारीक चिरलेला कांदा छान परतायचा आहे पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालायची, छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटो ॲड करायचं आहे, मीठ ॲड करायचं आहे, थोडासा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. मग हळद, बेडगी मिरची पावडर, तिखट मिरची पावडर, छान सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे. मसाल्यांचा अजिबात रॉ स्मेल राहायला नाही पाहिजे. मीडियम फ्लेमवर तुम्ही छान परता. नंतर बारीक चिरलेली अशी सिमला मिरची ॲड करायची आणि हा आपला एक प्रकारचा मसाला तयार झाला आहे. यामध्ये तुम्ही मसाला पाव देखील करू शकता किंवा एक पुलाव देखील, तवा पुलाव पण करू शकता. थोडीशी पावभाजी मसाला आपण ॲड केला आहे आणि ज्या भाज्या आपण शिजवून बारीक करून घेतल्या आहेत त्या सगळ्या भाज्या त्या मसाल्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आपण. यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो. थोडंसं वरचून आमचूर पावडर, पावभाजी मसाला आणि जबरदस्त पावभाजी रेडी.